नमस्कार, मी हेमंत देसाई यूट्यूब चॅनलमध्ये, हेमंत देसाई ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मंडळींनो, गेले आठवडाभर मी व्हिडिओ केला नाही. गेल्या आठवड्यामध्ये काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4-6 दिवसापूर्वी काय निर्णय दिला, 10 जानेवारीला. त्या निर्णयामध्ये त्यांनी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे ज्याला आपण क्लीन चिट म्हणतो, भाजपचा जो काय अजेंडा राबवायचा आहे तो राबवला. ते लवाद म्हणून काम करत असले तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचे सर्व संकेत, सर्व नियम, सर्व मार्गदर्शक सूचना धुडकावून लावल्या त्यांनी. आणि जी भीती होती, जी शक्यता वाटत होती तेच घडून आलेलं आहे. राहुल नार्वेकर सातत्याने अगोदर मुलाखती देत होते वेगवेगळ्या चॅनल्सना, कधी प्रेस कॉन्फरन्सेस त्यांनी घेतल्या, आणि हे जजमेंट त्यांनी दिल्यानंतर ताबडतोब एका प्रमुख चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली. त्या चॅनेलने नंतर अजून राहुल नार्वेकरांनाच पुष्टी देणारी अजून एका कायदेतज्ञांची मुलाखत घेतली. हे सर्व मीडिया पद्धतशीरपणे ज्या प्रकारे मॅनेज केले जातात, मीडिया मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, ते चाललेलं आहे. या काळामध्ये मी काहीही बोललो नाही असा तुमच्या मनात प्रश्न आहे की तुम्ही व्हिडिओ का नाही केला याच्यावरती. हे सगळं घडत होतं तेव्हा मी बघत होतो, सगळं माहिती घेत होतो. आणि हा सर्व ज्याप्रमाणे महाशक्तीने जो चमत्कार घडून आलेला आहे राहुल नार्वेकरांमार्फत, ज्या महाराष्ट्राचे मावळणकर लोकसभेचे सभापती, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब भारदे, शंकरराव जगताप, अरुण गुजरात ही मोठी परंपरा आहे सभाध्यक्षांची, विधानसभाध्यक्षांची आदर्श परंपरा. रामशास्त्री प्रभूने हे महाराष्ट्राच्या मातीत जन्मले. त्यांनी कशा प्रकारचा न्याय दिला होता, त्या सगळ्या इतिहासाला, त्या सगळ्या ज्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाच्या माध्यमातून झालं. ते विधानसभाध्यक्ष आहेत, त्यामुळे मी अत्यंत कडक टीका करताना सुद्धा मला सांभाळून बोलायला लागेल. त्यांचा मी आदर करतो, पण त्यांच्या निर्णयाचा आदर करत नाही. हे मी का सांगू शकलो नाही, काही कारणांमुळे मी आपल्यापुढे त्यावेळी येऊ शकलो नाही. पण आज विषय तो नाही, कारण तो विषय आता मागे पडला आहे. आता शिंद्यांची शिवसेना निवडणूक आयोगाने अधिकृत ठेवली. निवडणूक आयोगाचा निकाल समोर ठेवून राहुल नार्वेकरांनी आपला काय जो असेल तो निर्णय दिला. हे सगळं झाल्यानंतर ज्यांच्यावरती टीका केली अजितदादा पवारांवरती, त्यांना आणि एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन, फडणवीस होतेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. ते नाशिकला गेले, ते मुंबईमध्ये शिवडी न्हावाशेवा पुलाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि या सगळ्या विकास कामांचं श्रेय अर्थातच त्यांना मिळणार. आणि पूर्वी कोणीही विकास केला नाही असं जे सांगत होते, ते मी वारंवार सांगतो की पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये या पुलाचं प्लॅनिंग झालं होतं, नियोजन झालं होतं. महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात काम पूर्ण केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडी सरकार असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, प्रभावीपणे आपण केलेली कामं सांगत नाहीत. त्यामुळे महाशक्ती आणि मोदी असं सांगतात की यांनी केवळ घराणेशाही यांच्या काळात होती, भ्रष्टाचार होता, यांनी काही कामच केली नाहीत. आणि हे खोडून काढण्याचं काम सातत्याने मला करायला लागते, कारण हे लोक करतच नाहीत, महाविकास आघाडी सरकारचे असो किंवा अन्य कोणी असो. पण आज विषय तो नाही. आज विषय आहे तो एकनाथ शिंदेंचा. एकनाथ शिंदेंनी एक लेख लिहिला. एका लेखात ते काय म्हणतात बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसह रेल्वे मार्गाच्या विस्ताराला जाणीवपूर्वक बळ दिलं. केंद्राचं विशेष पाठबळ आम्हाला लाभत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात 12 पट अधिक निधी उपलब्ध करून दिला, म्हणजे सगळ्या कामांचं श्रेय ते केंद्राला देत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही जपतो, त्यांच्या विचारांच्या दिशेने मी चाललो आहे. हे विचार आहेत बाळासाहेबांचे. पूर्णपणे स्वाभिमान आपला गहाण ठेवायचा, लोटांगण घालायचं दिलीश्वरांसमोर, हे बाळासाहेबांनी कधीही केलं नाही. आणि हे एकनाथ शिंदे रोजच्या रोज करत आहेत.
पुढे त्या लेखात त्यांनी असं म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीमुळे देशाच्या प्रगतीचा बुलेट वेग प्राप्त झाला आहे. गेल्या 9 वर्षात आपण सकारात्मक परिवर्तनाचे साक्षीदार आहोत. आव्हाने आणि स्थित्यंतरे आली, पण समर्थ आणि समतोल नेतृत्वामुळे आपण त्यांच्यावर मात केली. भारत एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने चालला आहे. जगातील 5व्या क्रमांकाची अर्थसत्ता आपण होत आहे, वगैरे वगैरे. जे सगळं भाजपचे पुढारी, भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीस कुठेही गेले की मोदींची आरती ओवाळतात. त्याच पद्धतीने एखादा भाजपचा नेता असावा, त्या पद्धतीने एकनाथ शिंदे बोलत आहे. एकनाथ शिंदेंचं स्वतंत्र अस्तित्व काहीही नाही आहे. त्यांच्या पक्षाची ओळखच नाही आहे. काय विचार आहेत त्यांचे? बाळासाहेबांचे विचार कोणते विचार आहेत हे तुम्हाला माहिती आहेत एकनाथ शिंदेंना? त्यांचे विचार कोणते आम्ही अंमलात आणत आहोत ते तुम्ही कधी सांगितलं आहे? कधीही सांगितलं नाही आहे. केवळ बाळासाहेबांचे विचार म्हणायचे. ज्या आनंद दिघ्यांचे जरी तुम्ही विचार म्हणता, आनंद दिघे यांनी भाजपला तिकडनं नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न केले ठाण्यामधनं. भाजपची दादागिरी त्यांनी सहन केली नाही. उलट स्वतःची एक दादागिरी, स्वतःचं एक महत्त्व, शिवसेनेचं महत्त्व दरारा निर्माण केला. आणि तुम्ही लोटांगण घालताय त्यांच्यापुढे. मोदींच्या पुढे ज्या पद्धतीने भाषण केलं, मोदी बघत होते बघा, की बघा एकीकडे अजितदादा, एकीकडे एकनाथ शिंदे माझ्या तालावर कसे नाचतायत बघा. बघा तुम्ही मोदींची जो रथ निघाला मोदींचा नाशिकमध्ये आणि इकडे मुंबईत, त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांचं स्वागत स्वीकारलं, त्यावेळी त्यांच्याबरोबर देवेंद्रजी होतेच, पण हे दोघंही होते. आणि ही त्यांची हे जे काय त्रिकूट आहे, ते त्रिकुटांपैकी जे दोघं जे आहेत ते माझे गुलाम आहेत, हे मोदी एक प्रकारे अधोरेखित करत होते. काय यांची ताकद ती काय महाशक्तीपुढे? हे कोण आहेत? हे केवळ मी सांगतो त्याप्रमाणे करणारे लोक आहेत, हे मोदी वारंवार दाखवून देत होते. आता मोदींना म्हणणं भाग आहे, कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या असल्यामुळे हे कसं एकोप्याने काम करतायत असं मोदी सांगत आहेत. पण मोदींचीच एक तपास यंत्रणा एकनाथ शिंदेंच्या जवळच्या माणसाची चौकशी करत होती. अजितदादांचं त्या भ्रष्टाचारावरती मोदींनी बोट दाखवलं होतं. त्यामुळे हे आपल्याला विसरता येणार नाही. माझा असं मुख्य हा जो व्हिडिओ करायचा आहे तो यासाठी की एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काहीही साधर्म्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचं एकनाथ शिंदेंशी कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे. ते केवळ त्यांचं नाव वापरत आहेत. आज बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या हे जे काही टोळकं आहे त्याची काय हालत झाली असती ही कल्पना करा. बाळासाहेब नाहीत, आता हे काही बोलायला तयार आहेत. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचा काय असे जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी सलगी होती. ज्या पद्धतीने आनंद दिघ्यांशी त्यांचं नातं होतं तसं होतं. धर्मवीर या सिनेमातसुद्धा अनेक खऱ्या खोट्या गोष्टींचं बेमालून मिश्रण करण्यात आलेलं आहे. आता गोष्ट अशी आहे, मला एक मुद्दा महत्त्वाचा मी विसरेन म्हणून सांगतो की अनिल परब यांनी एका चॅनेलला मुलाखत देऊन सर्व प्रकारचा जो खोटारडेपणा आहे तो उघडकीस आणला. निवडणूक आयोगाचा असेल किंवा विधानसभा अध्यक्ष जे बोलत होते ते की निवडणूक आयोगाकडे घटनेची कॉपी सादर झाली नाही. हे सगळं कसं खोटं आहे हे पावती सकट रिसीट आहे निवडणूक आयोगाची, त्या सकट अनिल परबांनी दाखवलं. आणि अनिल परब म्हणाले की त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धवजी भावनिक आहेत, त्यांनी राजीनामा दिला नसता तरी नंतर त्यांचं सरकार गडगडलंच असतं, कारण पाठिंबा गमावला होता, कारण महाशक्तीने यांना काबीज केलेलं होतं. हे गद्दारच आहेत, हे मिंधेच आहेत, हे सगळं ते म्हणाले अनिल परब. पण महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की घटना आम्ही त्यांच्याकडे सादर केलेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं बिलकुल पालन त्यांनी केलं नाही. आणि शिवाय आता अशा बातम्या सोडण्यात येत आहेत की शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद झाले की ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांपुढे किंवा निवडणूक आयोगापुढे
ज्या प्रकारचे पुरावे सादर करायला पाहिजे या मुक्तमुख याच्याबाबत मतभेद झाले. या बातम्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या आणि शिंदे गटामार्फत सोडण्यात येत आहे. आणखीन एक दबाव तंत्र असं आणलं जात आहे की आता भरत गोगावले ज्यांना पतोत्पदी नेमण्यात आलेलं आहे, आता विधानसभाध्यक्षांनी अधिकृत ठरवलं आहे, सुप्रीम कोर्टाने त्यांना अनधिकृत ठरवलं, त्यांचा व्हीप मानायला लागेल असं दबाव तंत्र आणलं जातं. या दबाव तंत्राला उद्धव ठाकरे भीक घालत नाहीत, त्यांच्याबरोबरचे आमदार भीक घालत नाहीत. आणि उद्या जरी आमदारकी गेली, खासदारकी गेली जे आहेत उद्धव ठाकरेंकडे, तरीसुद्धा लोकांच्या लोकांच्याच अदालतीमध्ये जाऊन मतं मागणार हे उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. पुन्हा पुन्हा सांगतायत. माझं एवढंच म्हणणं आहे की शिवसेनेला याच्या पुढे महाशक्तीच्या या चलाख्या लक्षात घेऊन कायदा नियम याच्याबद्दल अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, अधिक अलर्टनेस दाखवावा लागणार आहे. प्रत्येक गोष्टीच्या नोंदी, मिनिट्स, ठराव हे सगळे जे आहेत ते नियमाप्रमाणे सगळं रेकॉर्ड अप टू डेट ठेवायला लागेल. त्यासाठी माणसं नेमायला लागेल. शिवाय हे ज्या आता ही जी गोष्ट अनिल परबांनी सांगितली ती त्याच दिवशी सांगायला पाहिजे होती असं माझं मत आहे. अनिल परबांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा दाखवला आहे. निवडणूक आयोगावर भरोसा ठेवून विधानसभाध्यक्षांनी जो निवाडा केला आहे तो सगळे एक्सपोज केले त्यांनी, अनिल परबांनी. अनिल परब हे निष्ठावंत आहेत आणि ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकापाशी काही दिवसांपूर्वी जो राडा झाला होता त्यावेळी अनिल परब यांनी परिस्थिती सावरली होती. फिजिकली त्यांचा शर्ट वर गेला होता आणि ते ढकलत होते मॉबला, मारामारी होऊ नये म्हणून. अनिल परब हे रस्त्यावर काम करतात, ते वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत ते, आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम केले, महत्त्वाची कामगिरी निभावली. आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जे आहेत त्यांच्यामध्ये लावालाव्या काड्या करायच्या, त्यांच्यात मतभेद आहे तसं दाखवायचं. हे जे काही कारस्थान महाशक्तीतर्फे चालू आहे, मला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कपटी माणूस आहे, तो कसं हे करतो आहे, तो यांच्यामार्फत कसं करतो आहे, शिंदेच्या मार्फत काड्या करण्याचं काम, शिवसेनेमध्ये बातम्या पेरण्याचं काम, हे तुम्हाला माहिती असेल कोण करतो आहे, महाराष्ट्रात कोण करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आता याचा पुरावा, सगळ्या गोष्टींचा पुरावा नसतो. बघा, मी आता दुसरी गोष्ट सांगतो की ज्या दिवशी हा निवाडा आला त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियासमोर आले नाहीत, लगेच ट्विट केलं त्यांनी असं दाखवलं की अरे आमचा काही संबंध नाही, शिवसेनेच्या 2 गटांमधली ही लढाई आहे, त्यात आमच्या शिंदेचा विजय आला आहे. आणि पुन्हा हे मी सांगतच होतो, आधीपासून सांगतच होतो, मी तुम्हाला माहितीच होतं का अगोदर हा निवाडा येणार आहे. कारण राहुल नार्वेकर शिंदेची भेटीगाठी घेत होते आणि मतदारसंघातली इतकी आयोजन कामं होती की निवाड्याच्या आधी 2 दिवस 1 दिवस त्यांना तिथे जाणं अनिवार्य होतं राहुल नार्वेकरांना. शिंदेची भेट घेतल्याशिवाय मतदारसंघातली कामं अडून राहिली होती सगळी. या बाबतीत सुद्धा अधिकारी तिथे नव्हते त्या मीटिंगच्या वेळी. आणि मग मतदारसंघाच्या वेळी एखादी कामं असतील तर मुख्यमंत्री असेल, कोणी मंत्री असेल संबंधित, तर ते अधिकारी असतात, तिथे अधिकारीच नव्हते कोणी. हे अनिल परबांनी दाखवलं. माझी तक्रार एवढीच आहे की अनिल परब असतील किंवा शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पुरावे सांगायला पाहिजे होता. हा खोटारडेपणा उघडकीस आणायला पाहिजे होता. जाऊ दे, तो आता विषय नाही. विषय मुद्दाम असा आहे माझा यावेळी की बाळासाहेब ठाकरे स्वाभिमानी होते. मी तुम्हाला सांगतो की 1994 सालच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे 1994 सालच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्यावेळी जागांवरून हाणामाऱ्या सुरू होत्या. लोकसभा निवडणुका होणार होत्या आणि दसरा मेळाव्यामध्ये 1994च्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सणसणीत शब्दामध्ये वाजवलं होतं भाजपला. भाजप ऐकायलाच तयार नव्हतं, जास्त जागा मागत होते. आणि बाळासाहेब म्हणाले होते की आपण युती केलेली आहे ती केवळ काँग्रेसला गाडण्यासाठी नाही, ही युती केली महाराष्ट्रात चांगलं सरकार देण्यासाठी, महाराष्ट्रात चांगली व्यवस्था असावी म्हणून. आणि ते म्हणाले की लोकसभेमध्ये सुद्धा हे लोकसभेसाठी किती जागा मागतात, जास्त त्यांची ताकद किती आहे,
आज ताकद नव्हती, तेव्हा ताकद नव्हती त्यांची, तेव्हा शिवसेना मोठा पक्ष होता, वडील भाऊ होता. आणि ते म्हणाले की आमच्या जेव्हा तुम्ही मोठे झालेला ते मोठे होत आहे तुम्ही, आणि आपण एकत्र राहिलो तर चांगली गोष्ट होईल, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही असं नाही सांगणार ते म्हणाले. आणि कमळाबाईबद्दल त्यांनी तक्रार केली थेटपणे. आणि त्याने असंही म्हटलं की हे असं मी सहन करणार नाही, आणि वाटलं तर जर युती तोडायला लागली तर युती तोडू आम्ही, मग तुम्ही साथ द्याल ना मला शिवसैनिकांना, तुम्ही काम करा ना, पक्ष आपल्या स्वबळावरती सत्ता येण्यासाठी काम करा ना. आईचान असं म्हणाले, आईचान तुम्ही म्हणजे शपथ द्या मला, शपथपूर्वक सांगा. आणि उदंड प्रतिसाद शिवसैनिकांचा त्यांना मिळाला. ते म्हणाले की गोव्यामध्ये सुद्धा काय भाजपची ताकद आहे, म्हणजे हे 94 सालची गोष्ट, पण जास्त त्यांना जागा लढवायच्यात, आमची ताकद आहे तुमची ताकद नाही ते म्हणाले. आणि ते म्हणाले महाराष्ट्रात असेल गोव्यात असेल, पूर्वी तुमचा पराभव होत होता तर आमचा पराभव होऊ द्या, त्या जागा तुमच्या जिथे पराभव झाला त्या जागा आम्हाला द्या ना, तुम्ही जागाच देत नाही आम्हाला, असं कसं चालेल. आणि गोव्यामध्ये ते म्हणाले की गोव्यामध्ये जर भाजपने आम्हाला जागा दिल्या नाहीत तर आम्ही लाथ मारून तो दरवाजा तोडू, असं ते म्हणाले. ह्या बाळासाहेबांचा स्वाभिमान होता. आणि एकनाथ शिंदे काय म्हणतात बघा, अनेक त्यांचे लोक म्हणतात की आम्ही कमळाच्या चिन्हावरती निवडून येऊ. हे लक्षात घ्या तुम्ही, शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेचे उमेदवार कमळाच्या चिन्हावरती निवडणुका तेव्हा लढवल्या होत्या, त्यांच्याकडे चिन्हच नव्हतं तेव्हा, पण सुरुवातीचा काळ होता, पहिली काही वर्ष होती. पण त्यानंतर शिवसेना पक्ष मोठा झाला, बाळासाहेबांनी तो वाढवला. आता बघा, बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काळात सुद्धा तुम्हाला सांगतो, खाजगीकरण असेल किंवा आर्थिक धोरणं असतील, विमा क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक असेल, त्याबाबत शिवसेनेची जी भूमिका होती ती ठामपणे त्यांनी मांडली. आणि वाजपेयींना, अडवाणींना सुद्धा त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी सुनावलेलं आहे. मातोश्रीवरती भेटायला येण्यासाठी, म्हणजे त्यांची मनधरणी करण्यासाठी बाळासाहेबांची, अडवाणी, वाजपेयी, मी तुम्हाला एकदा पूर्वी सांगितलं होतं की एक भाजपचे ज्येष्ठ नेते मला म्हणाले की वाजपेयी एकदा म्हणाले की अटलजी म्हणाले की मी जातो मातोश्रीवरती, पण बाळासाहेबांनी सुद्धा कधीतरी आमच्याकडे यावं ना. बाळासाहेबांचा स्वाभिमान बघा, बाळासाहेब मातोश्रीवर बोलून घेत असत, मग तो पंतप्रधान असो, गृहमंत्री असो, अर्थमंत्री असो. आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा बरोबर घेण्यासाठी अमित शहा यांना मातोश्रीवरती यायला लागलो. बाळासाहेबांच्या काळात अरुण शोरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, अनेक जण मातोश्रीवर जात असत. बाळासाहेबांनी आपला जो स्वाभिमान तो विकला होता. बाळासाहेब म्हणायचे की हिंदुस्थान घ्या ना तुम्ही अक्का, भाजपवाल्यानं, महाराष्ट्र आम्हाला द्या, महाराष्ट्र शिवसेनेला द्या, असं ते म्हणत होते. ही बाळासाहेबांची भाषा होती. हे सांगणार नाहीत लोक आता. एकनाथ शिंदे हे सांगणार नाहीत, महाशक्तीवाले सांगणार नाही, देवेंद्र फडणवीस सांगणार नाहीत. ते फक्त बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त करायचा. बाळासाहेब काय सांगत होते ते सांगत नव्हते ते. आणि बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदेचा विचार याच्यात काय साम्य हो? काहीही साम्य नाही. मी तुम्हाला सांगतो, 1984 साली भिवंडीला दंगल झाली, हिंदू मुस्लिम दंगल झाली. शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची त्यावेळची भूमिका होती, मी भरपूर टीका केलेली आहे नंतर अनेक वर्ष, कारण मी सेक्युलर विचारांचा आहे. आणि बाळासाहेबांचे विचार आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचे होते. जहाल विचार होते तेव्हा, भाजपपेक्षाही जहाल विचार होते. पुढे त्या जहाल विचारामध्ये केवळ हिंदुत्व, आपण ज्वलंत जहाल विचार म्हणायचे, बाकी त्याच्यातले बारकावे लक्षात घेतले पाहिजे. 84ची गोष्ट, आणि बाळासाहेबांनी हिंदुत्व हातात घेतलं आपल्या. एक प्रकारे भाजपच्या भाजप 1980 साली गांधीवादी समाजवाद त्यांनी स्वीकारला होता. आणि गांधीवादी समाजवाद आता हा कोणाचा होता? गांधीवादी किंवा समाजवादी संकल्पना या काँग्रेसवाल्यांच्या होत्या. मग ते विचार भाजपने घेतले होते नाही. आणि बाळासाहेबांनी मात्र हिंदुत्व 1984 साली
हातात घेतलं होतं, हे लक्षात घ्या. आता पुढे तुम्हाला फरक सांगू की संघ आणि भाजप यांचा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे तो वेगळा आहे. बाळासाहेबांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका घेतली नाही कधीही. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे प्रबोधनकारी हिंदुत्व, समतावादी हिंदुत्व, एका विशिष्ट उच्चवर्णीयांची मक्तेदारी, मनुस्मृतिवाद, मनुवाद, ब्राह्मणी मानसिकता, ब्राह्मणी म्हणजे जात म्हणून नाही, ब्राह्मणी मानसिकता, उच्चवर्णीय मानसिकता जपणारं हिंदुत्व बाळासाहेबांना मान्य नव्हतंच कधी. आणि म्हणून बाळासाहेबांनी अगदी तेला तांबोळ्यांना तिकीटं दिली आणि मोठं केलं, हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या तुम्ही, हिंदू राष्ट्रवादची भूमिका ज्या पद्धतीने संघ भाजपने मांडली तशी बाळासाहेबांनी मांडली कधीही भूमिका तशा प्रकारची मांडली नव्हती. ते तर असे म्हणाले होते की अयोध्या ठिकाणी जो वाद चालू होता तिथे सगळ्यांचं मिळून, सगळ्या धर्मांचं मिळून एखादं तिथे एक ज्याला म्हणतो की एक मंदिर असावं, सगळ्यांचं मिळून एक मंदिर, सगळ्या धर्मांचं मिळून एक स्मारक असावं. मग हा वादच मिटेल असं त्यांचं म्हणणं होतं. एवढंच नव्हे तर ते म्हणत होते की बघा अजून एक त्यांनी पर्याय मांडला होता की अयोध्या, मथुरा, काशी हे सोडा तुम्ही, बाकी ज्या काही मशिदी, समजा मंदिरं पाडून जिथे मशिदी त्या घ्या तुम्ही, असं म्हणाले मुसलमानांना, एवढं आम्हाला सोडा. मी वाद त्यांना सगळं चिघळत ठेवायचं नव्हतं बाळासाहेबांना. भाजपची भूमिका काय असते की एक आता अयोध्येचा वाद झाला, आता दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारचा वाद निर्माण करायचा आणि त्याच्यातनं मतांचं पीक काढायचं, ही बाळासाहेबांची भूमिका कधीही नव्हती, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांनी शिवसेनेत संघाच्या लोकांना कधी घुसून दिलं नाही. संघाच्या लोकांची ते सतत टिंगलच करायचे, टवाळी करायची. शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही ते म्हणतच होते. नंतर बघा, म्हणजे संघ आणि भाजपाला वाटलं असेल की आपण बाबा अगदी पवित्र, शुद्ध, अगदी सात्विक आहोत आणि हे शिवसेना म्हणजे फारच झाले कडवट आहेत, हाणामाऱ्या करतात ते, मग आपण काय करू की त्यांना पुढे करू. बजरंग दल जसं आहे की दानगट लोकांचं, तसं शिवसेना आहे आणि तशा प्रकारे आपण शिवसेना वापरून घेऊ, असा कदाचित संघ भाजपचा हे असेल. शिवसेनेने असा आपला वापर करून दिला नाही. अयोध्येमधली भूमिका माहितीच आहे आपल्याला. बाळासाहेबांनी कसं ते माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मी मान्य करतो म्हणून ते म्हणाले होते, मला त्याचा अभिमान आहे म्हणाले होते. आणि यांनी मात्र पळपुटीपणा केला, हा भाग हे आपल्याला माहिती. मगाशी मी काय तुम्हाला सांगितलं की हे सगळं धोरण, क्षमा करा मला, मी 1 मिनटं पाणी पिते. आता बघा, बाळासाहेबांची भूमिका सामाजिक ऐक्याची होती. समाजातले ओबीसी, मराठा, दलित, भटके, विमुक्त सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे, सामाजिक ऐक्याची भूमिका होती. आणि दुसरी गोष्ट होती की आपण म्हटलं की उद्धव ठाकरेंची भूमिका काय. उद्धव ठाकरेंची भूमिका बाळासाहेबांच्या पुढची आहे. आणखी आधुनिक काळाला सुसंगत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि ती भूमिका अशी की उदारमतवादी भूमिका घेतली. आता आपण विचार करा की हिंदुत्व कोणाचं आहे. भाजप हा हिंदुत्व अजेंडा आहे त्यांचा. आता हिंदुत्वाच्या सगळ्या राजकारण विचार करू, त्यात आता शिवसेनेला तशी जागा नाही, कारण हिंदुत्वाची मोनोपॉली भाजपने स्वतःकडे घेतलेली. बघा आता काँग्रेसवाल्यांनी त्यांनी आमंत्रण दिलं, समजा काँग्रेसवाले तिथे गेले असते नेते राम मंदिराच्या, तर तिथे तिथल्या उपस्थित भाजपवाल्यांनी त्यांची टिंगल केली असती, चेष्टा केली असती आणि टर उडवली असती तिथे. पण तिथे गेलो नाही तर तुम्ही हिंदुत्व विरोधी, राष्ट्रविरोधी असंही बोलायला मोकळे. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. उद्धव ठाकरेंनी काय केलं आहे, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ते उघडपणे गेले. बाळासाहेबांनी सुद्धा काँग्रेसची दोस्ती केलेलीच होती वेळोवेळी. अगदी सुप्रियाताईंना
बिनविरोध त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी बिनविरोध निवडून यावे म्हणून प्रयत्न केले होते बाळासाहेबांनी. सुप्रिया सुळे या पहिल्यांदा राज्यसभेवरती गेल्या होत्या तेव्हा. हा भाग सोडा तुम्ही, हा पण लक्षात घ्या तुम्ही. पण हिंदुत्ववाद जो आहे, मी हिंदुत्ववादी आहे असं, मी देशभक्त आहे, पण मी तशा प्रकारचा भक्त, मोदी भक्त नाही आहे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तशा प्रकारचा भक्त कोण आहे तर आज एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत. आणि एकनाथ शिंदेंनी तर एक वाक्य असं उच्चारलं होतं, तुमच्या लक्षात असेल. ते असं म्हणाले होते, मोदीजींच्या समक्ष मी मोदीजींचा माणूस आहे. याचा अर्थ काय होतो? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे असं कधी बोलले होते मी मोदीजींचा माणूस आहे? आणि आता यांनी अशी गोष्ट सुरू केली आहे, एकनाथ शिंदे म्हणतात घराणेशाहीवर त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. खरं तर कमाल आहे, यांना काही वाटायला पाहिजे. अरे तुमच्या मुलाला तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलं, काही वाटतं का नाही तुम्हाला? आणि तुम्हाला हिंदुत्वाशी तडजोड केली होती उद्धव ठाकरेंनी, तर तुम्ही महाविकास आघाडीत मंत्रिपदं कशी काय घेतली? समृद्धी महामार्गातनंच तुम्हाला समृद्धी मिळाली ना एकनाथ शिंदे. कशात नाही मिळाली तुम्हाला समृद्धी? ठाण्यात नाही मिळाली असेल, कडोममधनं मिळाली असेल तुम्हाला, या तिकडच्या महानगरपालिकांमधनं मिळाली असेल. तिकडच्या बदल्या आणि बढत्यांच्या राजकारणात कोण रस घेत होता? तिकडच्या भ्रष्टाचारावरती भाजपचे स्थानिक नेतेच टीका करत होते ना. मग आणि हा वाव तुम्हाला उद्धव ठाकरेंनी दिला. बाळासाहेब ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त स्कोप हा उद्धव ठाकरेंनी दिला आणि त्यांच्याच विरुद्धही बोंबलत आहेत. आता घराणेशाही असेल, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही होती. माझं काय म्हणणं आहे, एकनाथ शिंदे काय म्हणाले की उद्धव ठाकरे घरगडी समजतात शिवसैनिकांना. मग इतके वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, तेव्हा तुम्ही स्वतःला घरगडी मानलं होतं? मी घरगडी नाही आहे, मी मावळा आहे असं सांगून शिवसेनेबाहेर पडून एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष का नाही स्थापन केला? तेव्हा भाजप जाऊ देत, काही जाऊ देत, तुमचा एवढा स्वाभिमान होता तर उद्धव ठाकरेंना चे बरोबर गद्दारी करण्यासाठी इतका वेळ का लावला? तुम्ही अगोदर जायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांच्या तोंडावरती सांगून की मी तुमचा घरगडी नाही आहे, मी तुमचा सवंगडी आहे, मी स्वाभिमानी आहे. तिथेही तुमचा स्वाभिमान दिसला नाही. जेव्हा राजीनामे तुमच्या खिशात आहेत लोक पत्रकार टिंगल करत होते, तेव्हा तो खिशातनं बाहेर का नाही राजीनामा काढला तुम्ही? विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही जेव्हा होतात शिवसेनेमध्ये, लोक तुम्ही आठवा त्यावेळी एकनाथ शिंदेने तळमळत होते की त्यांना जायचं होतं सत्तेमध्ये फडणवीसांबरोबर. राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला होता आणि त्यांनी स्वतःची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला की माझ्याबरोबर इतके आमदार आहेत. आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना कामच करायचं होतं एकनाथ शिंदेला, ते तिथे जॉईन झाले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे तेव्हासुद्धा त्यांचा स्वाभिमान त्यांनी गहाण ठेवला होता. स्वाभिमान गहाण ठेवल्याशिवाय तुम्हाला भाजप बरोबर जाताच येऊ शकत नाही. शिवसेनेची ओळख ही स्वाभिमान अशी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान. आम्ही दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घालणार नाही. संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट कशासाठी होती? त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राच्या अस्मितेकडे लक्ष देत नाहीत, ते चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी भावना झाली होती आणि म्हणून मोठं आंदोलन झालं. पुढे नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र द्यावा लागला. यशवंतराव चव्हाणांवर तेव्हा टीका झालेली होती, हे आपण लक्षात घ्या, हा सगळा इतिहास. आणि तेव्हा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्यांनी चालवली, संयुक्त महाराष्ट्र समिती ती अस्तंगत झाली. पण ही जी मराठी अस्मिता स्वाभिमान होता, मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, नोकऱ्या डावललं जात नव्हतं, त्या स्वाभिमानातून त्या अस्मितेसाठी शिवसेनेचा जन्म झाला. आणि ही अस्मिता कुठून होती? ती संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला, त्या लढ्यामध्ये दिल्लीश्वरांपुढे आपण लढाई केली आणि महाराष्ट्र जो संयुक्त महाराष्ट्र मिळवला आपण, तो स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे गेला आता? मोदी आणि शहांपुढे लोटांगण घालताय, चमचेगिरी करताय तुम्ही त्यांची. सगळेच्या सगळे प्रकल्प तिकडे पळवले जात आहेत. आणि जे
उद्धव ठाकरे याच्या पुढे ठामपणे उभे, भक्कमपणे उभे आहेत. त्यांची तुम्ही टवाळी करताय. लाज वाटायला पाहिजे, लाज. मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, अन्य कोणी नेते असतील, त्यांची एखादी गोष्ट पटली नाही तर मी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे आपल्यापुढे. पण हे निर्भयपणे लढतायत आज. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा कुठला? स्वाभिमान, जो बाळासाहेबांनी वाजपेयींच्या काळात अडवाणींना सुद्धा दाखवला होता. लाथ मारीन मी अशा युतीपुढे, असं ते म्हणाले होते. आणि आज तुम्ही सपशेल लोटांगण करताय. कमाले 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 कमाले. आणि हे बावनकुळे असतील, आशिष शेलार, वाटेल ते बोलतायत आज. म्हणजे तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आज कल्याणमध्ये सणसणीत शब्दात वाजवलेलं आहे. त्यांनी सणसणीत ते म्हणाले की 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी ते म्हणाले की एका प्रकारे राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा होती आहे, पण तिथे त्यांनी सांगितलं तिथे रामाची मूर्ती असेल ना. त्यांना असं सुचवायचं का मोदींचीच तिथे मूर्ती असेल, का मोदींचा सत्कार होतोय तिथे. आणि ज्या पद्धतीने भाडगिरी झाली आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्या आज पद्धती आज त्यांचा वाढदिवस आहे, मला वाटतं शुभेच्छा देतो मी त्यांना. पण ज्या पद्धतीने भाडगिरी करतायत ते मोदींची, अशी लाचारी वाजपेयींच्या काळात नव्हती. अडवाणीची अशा प्रकारची भाडगिरी कोणी करत नव्हती. भाडगिरी चालली ही. आणि ही भाडगिरी जे भाजप नेते करतात तशीच भाडगिरी आज अजितदादा पवार, एकनाथ शिंदे करतात. विशेषतः एकनाथ शिंदे करतात. पूर्णपणे स्वतःचं सत्व, स्वाभिमान, अस्मिता, ओळख पुसून टाकली. एकनाथ शिंदेंच्या पक्षाची ओळख काय आज? काहीही ओळख नाही त्यांची स्वतःची. आणि हे आव्हान देत आहेत. ज्या श्रीकांत शिंदेंना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं, खासदारकी मिळाली त्यांना, ते त्यांच्या नावाने बॉम्ब मारतात आज. त्यांची घराणेशाही नाही का? बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही आहे, मी मान्य करतो. पण मग बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते तेव्हा एकनाथ शिंदेची हिंमत झाली का तुमची घराणेशाही आहे म्हणून? का नाही तुम्ही सांगितलं की उद्धव ठाकरेंना तुम्ही कार्यकारी अध्यक्ष करता, माझा विरोध आहे त्याला? का नाही म्हणलं? हिंमत होती का तुमची? बाळासाहेबांना का नाही म्हणालात तुम्ही? उद्धव ठाकरे घरी बसतायत, घरी बसतायत, घरी बसतायत म्हणता तुम्ही. जे म्हणतात असं ते आंधळे आहेत का? उद्धव ठाकरे बाहेर जाताना दिसत नाही त्यांना का? उद्धव ठाकरेंचं भूत सगळीकडे बाहेर पडतंय. आणि बाळासाहेब ठाकरे रोजच्या रोज सकाळी 7ला बाहेर पडायचे आणि रात्री 12 वाजता घरी यायचे. बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही घरी बसताय असं हिंमत झाली तुम्ही बोलण्याची? राज ठाकरे घरी बसताय, राज ठाकरे सतत फिरत असतात नाही, घरी बसता अशी टीका करण्याची तुम्हाला हिंमत झाली. पण तुम्ही उद्धव ठाकरेंवर करता. आणि जर अशी तुम्हाला टीका करायची होती उद्धव ठाकरेंवर, तर उद्धव ठाकरेंच्या बळावरती तुम्ही जेव्हा सत्तेत, त्यांच्या पाठिंब्यावरती सत्तेत आलात, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यावेळी शपथविधीला उद्धव ठाकरेंनी यावं म्हणून प्रयत्न चालला होता त्यांचा, शपथविधी सोहळ्याला 2014 साली. मग तेव्हाही ते घरी बसत होते असं काय म्हणाल तुम्ही? आज जे म्हणताय की उद्धव ठाकरेंमध्ये कुठलाही गुण नाही, आदित्य ठाकरेंमध्ये काहीही गुण नाही आहे, तेव्हा का नव्हता म्हणत तुम्ही? बाळासाहेबांनी जेव्हा आवाहन केलं की उद्धव आणि आदित्यला सांभाळा, तेव्हा हे अजिबात सांभाळणार नाही आम्ही त्यांना दगा देऊ, त्यांच्याशी गद्दारी करू असं सांगायची हिंमत होती का एकनाथ शिंदे तुमची? बाळासाहेबांना का नाही सांगितलं तुम्ही? त्यामुळे हे अत्यंत ढोंगी लोक आहेत. बाळासाहेबांचे कुठलेही विचार यांनी आपल्या मनात रुजवले नाही. हे केवळ स्वार्थासाठी तिथे गेलेले आहेत. आणि आता यांचं स्वतंत्र ओळख संपलेले आहे. शिवसेना हे नाव लावण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही आहे. मग निवडणूक आयोग उद्या सुप्रीम कोर्ट देवो त्यांना, पण शिवसेना म्हणजे ठाकरे, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे बिलकुल नाही. हे लाचार लोक आहेत, हे गुलाम लोक आहेत, हे लोटांगणवादी लोक आहेत. हे पक्क ध्यानात ठेवा. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही, कुवत नाही. बाळासाहेबांचे कोणते विचार यांनी आत्मसात केले ते हे सांगू शकत नाही. आणि बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी जर घरगडी केलं असेल
तर मग किती 10-12 वर्ष भांडी त्यांच्याकडे घासत होता, धुणी धुत होता, कशासाठी धुवत होता तुम्ही? आणि आता कोणाकडे भांडी घासतायत हे लोक? याची उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत. राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला तो अत्यंत वादग्रस्त आहे. आणि मी सांगतो की सुप्रीम कोर्टात सुद्धा जर सुप्रीम कोर्टाने काय भूमिका घेतली तो त्यांचा अधिकार आहे, कसंही काहीही भूमिका घेऊ, पण उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम लढणार आहे. आणि ही जी लढाई असेल, विशेषतः विधानसभा निवडणुकांची ती लढाई असेल, ती महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण शाबूत ठेवणार का दिल्लीच्या ताकदीपुढे पूर्णपणे विलीन होणार आणि मांडलिक होणार आपण दिल्लीचं, ही ती लढाई आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र आणि गुजरात ही वेगवेगळी राज्य आहेत. आपण गुजरातचं किंवा गुजरातच्या शेडजींचं किंवा दिल्लीचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही आहे आपण. ही शिवरायांची भूमी आहे. एकनाथ शिंदेंना याचा विसर पडला असेल, शिवस्मारकाचा विसर पडला असेल. आज संभाजीराजांनी सांगितलं की गड किल्ल्यांचा जो काही विकास व्हायला होता तो तसा झालेला नाही आहे, हे केवळ फेकाफेकी करतायत. आणि उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला होता की त्यांचा कसा विकास करायचा, त्या दृष्टीने पावलं टाकली होती त्यांनी. महाविकास आघाडीने अनेक कामं केली, काही कामं राहून गेली असतील, काही त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील, उद्धव ठाकरेंकडनं झाल्या असतील. पण उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई, दिवाकर रावते, सुषमा अंधारे, जे जे नेते आहेत आज, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, हे सगळे लढतायत. ते घाबरत नाहीत कुठल्याही कारवाईला. आणि जे घाबरून जे लोटांगण घालतायत त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी काहीही संबंध नाही. बाळासाहेब आज असते पण बघत असतील तर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असेल वर, आणि जर हयात असते तर त्यांनी यांचा कशा पद्धतीने स्पष्ट त्यांच्या शब्दात सांगतो सोलून काढलं असतं, याचा विचार करतो. आता इथे सांगतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर बघा, सबस्क्राईब करा. आणि एक आठवडा या काळामध्ये मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. 2-3 विषय जे होते अत्यंत महत्त्वाचे ते तुमच्यापुढे ठेवू शकलो नाही. याबद्दल मी तुमची माफी मागतो मनापासून. पण तुम्ही जरूर कमेंट्स करा आणि वारंवार तुमच्यासमोर मी येतच राहणार आहे. मी अजिबात थांबलो नाही आहे, मी अजिबात घाबरणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. मी लढत राहणार आहे, बोलत राहणार आहे, लिहित राहणार आहे. माझ्या भाषणातनं, माझ्या लेखणीतनं, माझ्या वाणीतनं मी माझी मतं व्यक्त करणार आहेत. मग कोणाला ती आवडो न आवडो त्याचा इथे अजिबात कुठलाही प्रश्नच नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदे आता अयोध्येला जातीलच. ते एकनाथ शिंदे यांचा राम कोणता आहे? अयोध्येचा राम ते जातीलच तिथे, पण माझ्या मते एकनाथ शिंदेंचा राम कोण आहे माहिती? नरेंद्र मोदी. त्या नरेंद्र मोदींपुढे ते नतमस्तक झाले आहे. तुमचा आमचा राम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, संजय राऊत यांचा राम हा मर्यादा पुरुषोत्तम, नैतिकतेने राजकारण करणारा, सगळ्या धर्माबद्दल, सगळ्यांबद्दल, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा असा राम, जो आपण ज्या रामाला मानतो त्या रामापुढे आपण नतमस्तक होतो, तो राम तुमचा आमचा आणि उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदेंचा राम मात्र हृदयात हा नरेंद्र मोदी हे आहेत, हे आपण ध्यानात ठेवा. आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मात्र म्हणाले होते, हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं तत्त्व आहे. आणि हेच बाळासाहेबांचं तत्त्व होतं. बाळासाहेबांचा स्वाभिमान आज उद्धव ठाकरेंच्या बरोबरच्या मावळ्यांनी जपला आहे.
त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.